सातारा स्थानिक गुन्हे शाखा यांच्यातर्फे एक चांगली कारवाई झाली, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही एक दरोडा, आठ चेन स्नॅचिंग, 3 जबरी चोरी, 8 घरफोडी आणि 3 इतर चोरी असा जवळजवळ 23 गुन्हे म्हणजे निष्पन्न केलेले आहे, डिटेक्ट केलेले आहे आणि सुमारे 52 तोळे सोनं आणि एक मोटरसायकल असा 52,50,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। आणि याच्यामध्ये आम्ही सचिन भोसले हा आणि एक नदीम कोळे नावाचे 2 गुन्हेगार ज्यांच्याविरुद्ध खूप सारे गुन्हे आम्हाला आता डिटेक्ट झालेत, त्यांना आम्ही अटक केलेला आहे। आणि 2 सोनार, एक संतोष घाडगे आणि आशिष गांधी यांनाही चोरीचा माल घेतला म्हणून अटक करण्यात आलेली आहे। असे एकूण 23 गुन्हे, ज्याच्यामध्ये पूर्ण मसूर, फलटण शहर, मल्हारपेठ, कराड तालुका, औंध, वडूज, पुसेगाव, लोणंद, खंडाळा अशा जवळजवळ उमरज अशा अख्ख्या सातारा जिल्ह्यामध्ये ज्या घरफोड्या, चोऱ्या, जबरी चोऱ्या होत होत्या, त्याच्यामध्ये आम्ही हे 23 गुन्हे निष्पन्न केलेले आहेत। ऑलमोस्ट जेवढे गुन्हे झालेत, म्हणजे जे गुन्हे निष्पन्न झाले त्यातला 85% माल हा मुद्देमाल, म्हणजे सोन्याचा मुद्देमाल हा आम्ही त्यांना म्हणजे मिळवण्यात यश मिळवलेलं आहे। अशी चांगली कामगिरी सातारा पोलीस दलातर्फे, स्थानिक गुन्हे शाखेतर्फे झालेली आहे।